नेक्स्ट ऑन इज सुरेश धमाळ आणि नेहा बागवे. पुन्हा एकदा एक खूप बहारदार गाणं आपल्या समोर. त्या अगदीच संत लहरींचं एक सहवास असलेला विभाग आहे बघा, तो म्हणजे समुद्रकिनारा. आणि समुद्रकिनारी जेव्हा हा नाकवा आणि त्याचा परिवार उदरनिर्वाहासाठी समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन जातो, तेव्हा अगदीच राजासारखं त्याला वाटत राहतं. आणि हीच भावना तुमच्या समोर सादर करतील सुरेश धुमाळ आणि नेहा बागवे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ढोलकर 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 दर्याचा राजा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. वास परमलता वाऱ्यान घेते झेपा. नथ नाकान साजिरवाणी गल भरून सोन्याचे मणी. नथ नाकान साजिरवाणी गल भरून सोन्याचे मणी. कोली वाऱ्याची मेघराणी रथ पुनवेला नाचून करतय मौजा. रथ पुनवेला नाचून करते मौजा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. दर्याचा दर्याचा दरारा मोठा. तवा पाण्यावरी उड्डाण डोंगर लाटा 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 लाटा. या गो दर्याचा 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 दरारा मोठा. कवा पाण्यावरी उडतान डोंगर लाटा 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 लाटा. आभाला भिडतय तारू वाट बघून झुरतय फिरती. मग पर्याला येतय भरती जाते पाण्यानं भिजून धरती. येते भेटाया तसाच भरतार माझा. येते
दर्याचा राजा. भल सकल आभाल झुकते हे खाली, सोन चमचमते दर्याला चढते लाली. भल सकल आभाल झुकते हे खाली, सोन चमचमते दर्याला चढते लाली. आम्ही पाण्यामध्ये रापण टाकतो झाली. धन दर्याचं लुटून धरतो ढाली, रात पुनवेच चांदन प्याली. कशी चांदीची मासली झाली, रात पुनवेच चांदन प्याली. कशी चांदीची मासली झाली, माझ्या जाल्यात होऊन आली. नेतो बाजारा भरून म्हावरा ताजा, नेतो बाजारा भरून म्हावरा ताजा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. वल्लव रे नाथवा हो, वल्लव रे रामा. वल्लव रे नाथवा हो, वल्लव रे रामा. वल्लव रे नाथवा हो, वल्लव रे रामा. थँक्यू. धन्यवाद. लेट आलो मी का होडीमध्ये. ओके. हो बरं, मगाशी मी आलो तेव्हा असं मला वाटलं की तुम्ही क्या बात आहे, जबरदस्त. तर जोरदार टाळ्या एकदा त्या दोघांसाठी झाल्या पाहिजेत. Thank बरं, you, सेम thank you. क्वेश्चन तोच आहे की कसं वाटतंय, म्हणजे काय नक्की फिलिंग आहे? इटर्नल मोटिव्समध्ये आय थिंक मला वाटतं तिसरा चौथा प्रोग्राम करतोय मी. एक मी शेअर करू इच्छितो की आमच्या लहानपणी असे गॅदरिंगचे वगैरे प्रोग्राम नव्हते, जे या ठिकाणी मला अनुभवायला मिळतात. इथे सर्वजण येतात एकत्र, आजोबा देखील असतात, नातू सुद्धा असतात, आणि आम्ही सुद्धा ह्या एजचे असतो, आणि मधल्या वयातली मुलं असतात. आणि या सगळ्यांना पाहून मला ते दिवस आठवतात की ज्यावेळी आम्ही जे मिस केलं, जे गॅदरिंग्स वगैरे आमच्या वेळी आमच्या शाळेत होत नव्हते, ते आम्हाला इथे अनुभवायला मिळतात. त्यामुळे मी इटर्नल मोटिव्हचा खूप खूप आभारी आहे. कारण हे सहसा कुठे असा स्टेज नाही आहे. गाण्याचे खूप शोज होतात किंवा खूप संस्था आहेत, पण या ठिकाणी सर्वांना मिळून एकत्रितपणे हा कार्यक्रम केला जातो. त्या ठिकाणी खूप आनंद वाटतो. इटर्नल मोटिव्स या संस्थेने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, लोकसंगीत आणि लोकनृत्य यांचा महोत्सव, खरोखर खूपच सुंदर आहे की ज्यात विविधता आहे. आणि आमच्यासारख्या तळागाळातल्या कलाकारांना इथे काहीतरी वेगळं सादर करण्याची संधी मिळते, आणि पायल मॅम ही संधी उपलब्ध करून देतात. त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक खूप खूप आभारी आहे. क्या बात आहे. धन्यवाद दोघांना पण.